छगन भुजबळ शरद पवारांना भेटले आणि त्यांनी आव्हान असे केलंय की ओबीसी आणि मराठा वाद मिटावा. छगन भुजबळजी भेटले पवार साहेबांना आणि मराठा ओबीसी वाद मिटावा हे म्हटलं, हे तर चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र हा असा जाती जातीमध्ये निर्माण होणं योग्य नाही. काही प्रश्न असतील सुटले पाहिजे, मागणी असतील मान्य करणं, परंतु त्यामध्ये तेढ कुठं निर्माण होऊ नये ही योग्य आहे. तेवढ्यासाठीच भेटले असतील तर आनंदाचीच गोष्ट ती आहे, पण तेवढ्यासाठीच भेटले का? कारण एकंदर आता महायुतीमध्ये बरीच गडबड आहे असं मला समजतं आणि महायुतीचे बरेच नेते आता आमच्या संपर्कात येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्यांचं कारण सांगितलं असेल तर आनंदच गोष्ट आहे, तर दुसरंही कारण असं असू शकतं असं मला वाटतं. केलं विधान परिषदेला त्यांची आणि अजितदादा आणि हे काय आम्हाला माहित नाही. काही लोकांचं प्रॉसेसिंग झालं इथं आम्ही मान्य करतोय. आम्हाला काही निष्पत्ती त्याच्यात आलेली आहे. आम्ही अहवाल तो दिल्लीला दिलेला आहे. योग्य निर्णय योग्य वेळी होईल. सकाळच्या सर्वेत विधानसभेतील महाविकास आघाडीचं पारडं जड दाखवते. आहेच आहे. जनतेला पहिली एक गोष्ट मान्य होत नाही की ज्या पद्धतीचं हे सरकार बनलं, कोणत्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं बनलं हेच मान्य होत नाही. कारण हे सरकार सत्ता मिळवण्याकरता ज्या पद्धतीने माणसं फोडण्यात आली, त्यांच्यावर दबाव करण्यात आले, त्यांच्यावर वापरलेल्या पद्धतीचा वापर त्यामध्ये झाला, खोक्यापर्यंत चर्चा झाल्या, हे जनतेला बिलकुल मान्य नाही. जनता बिलकुल विसरण्यास तयार नाही. लोकसभेपेक्षा चांगला प्रतिसाद हा विधानसभेला मिळेल, कारण हे सरकार आणि त्याचं कार्य बिलकुल मान्य नाही. एका बाजूला शरद पवारांचं वय झाले, त्यांनी घरी बसावं असं म्हणणारे नेते आता शरद पवारांकडे मराठा आणि ओबीसी वाद मिटवायचा. ठीक आहे. खरं म्हणजे आदरणीय पवार साहेब खूप आपल्या दृष्टीनं एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे, आदरणीय व्यक्तिमत्व आहे, मार्गदर्शक व्यक्तिमत्व आहे. दुर्दैवानं त्यांच्या बाबतीत ही वयाची याची चर्चा केली गेली, हे आपल्याला संस्कृतीला सुद्धा शोभणार नाही त्यांच्या बाबतीत जे झालं ते. परंतु शेवटी पवार साहेब मार्गदर्शकच आहे, हे कोणाला नाकारता येणार नाही कोणत्या पक्षात असो. मध्ये पवारांनी पुढाकार घ्यावा, ओबीसी मराठा वाद मिटवा, म्हणजे गृह खातं आणि सरकार अपेक्षित होतं म्हणाले. गृह खातं हे आहे, सरकार म्हणून असतं, काही असलं तरी शेवटी जे समाज धोरण असतील आपल्या महाराष्ट्राचे ते न्यायपक्ष असतील, त्यांनी सगळ्यांनीच हा प्रयत्न केला पाहिजे की जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नाही. त्याकरता मागण्या असतील, मागण्या मान्य होणं, न्याय मिळणं हा एक भाग आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्याकरता समाजात तेढ निर्माण जर होत असेल तर ते योग्य नाही. शेवटी ते दिल्ली ठरवणार आहे आता पुढचा निर्णय तो शेवटी त्याच्यामध्ये दिल्ली म्हणजे आमच्या गोष्टींना आम्ही दिलेला आहे प्रस्ताव, त्यामुळे तो निर्णय होईल तो मान्य करायचा. या 6 जणांना विश्वजित कदम असल्याचा नाही, बिलकुल नाही. विश्वजित कदमांवर आरोप कसा करू नये. त्यांच्या असं व्यक्तिगत कसं भास्करराव जाधव बोलले असेल तर का बोलले हे सुद्धा आश्चर्य आहे. त्यांचा काही विषय हा खरे भास्करराव जाधवांचा सुद्धा विषय नाही. मी सांगितलं भास्करराव जाधवांचा हा विषय नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.